सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। तृतीयपंथीयांचा कार्यक्रम पाहून येत असताना मित्रानं झाडली गोळी, एक गंभीर जखमी। गाडीत बसून पिस्तुलाशी खेळ, मित्राचा जीव धोक्यात। मित्राचा पिस्तुलीचा खेळ जीवावर बेतणार होता। पाठीत गोळी घुसल्यानं एक जण जखमी। बंदुकीची हिरोपंती ठरली मित्राच्या जीवावर। भुसावळ होऊन तृतीयपंथीयांचा कार्यक्रम बघून पाळधी इथं परतताना घडली घटना। जळगावच्या भुसावळ इथं तृतीयपंथीयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राचे हिरोपंतीमुळे भीषण घटना घडली। जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्रानं गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नाजिम पटेल या तरुणाच्या पाठीत घुसली। या गोळीबारात नाजीर गंभीर जखमी झालाय। तोही देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघे जण आपल्या एका अन्य मित्रासह भुसावळ इथं तृतीयपंथीयाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते। कार्यक्रम आटपून रात्री 2:30 वाजता हे तिघे पाळधीकडे परतत होते। त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेला तोही देशपांडे हा गाडीत मागच्या सीटवर बसून गावठी पिस्तुलीशी खेळत होता। बंदुकीचा ट्रिगर मागे पुढे करून हिरोपंती करत असताना अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली आणि ती नाजिमच्या पाठीत घुसली। घटनेनंतर वाहनात असलेले सगळेच मित्र घाबरून गेले। त्यांनी नाजिमला तात्काळ जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आणि नंतर सकाळी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणानंतर गोळी झाडणारा तोही देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेकडे शरण गेलाय। या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी पिस्तुलीसह वाहनात फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करत आहेत। जखमी नाजिम पटेलची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे। पोलीस या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून गावठी पिस्टल घेऊन हे तिघ मित्र का फिरत होते, त्यांच्याकडे हे शस्त्र कुठून आलं याचाही तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।